शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी महामार्ग आहे। याचं नाव जरी नागपूर गोवा असलं तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे। मराठवाड्याचं चित्र हा एक महामार्ग बदलून टाकेल। आणि या संदर्भात मागच्या काळामध्ये काही आक्षेपही होते लोकांचे। विशेषतः एक आक्षेप होता जो खरा होता की आपण जी अलाइनमेंट फायनल केली होती ती लोकांनी आपल्या लक्षात आणून दिली की सोलापूरपासनं आपली अलाइनमेंट ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला पॅरलल जात होती। आणि त्याच्यामुळे ग्रीनफील्ड महामार्ग का बनवतो, नवीन एरिया ओपन अप होता। ग्रीनफील्ड महामार्गामुळे अनकनेक्टेड लोक त्याच्याशी कनेक्ट होतात आणि तिथे विकास जातो। आणि म्हणून जयकुमार गोरेजी, अभिजितजी या सगळ्यांची आम्ही चर्चा केली आणि याची सोलापूरपासनं एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे, जी चंदगडपासनं पुढे मग म्हणजे सोलापूरपासनं जाते, मग सांगलीतनं जाते। आमचे जयंतराव पहिल्यांदा सुटून गेले होते शक्तीपीठ महामार्गातनं, आता तुमच्या जवळ आणला आम्ही। आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की जयंतरावच मला पत्र देतील की हा करा, एवढा फायदा त्यांच्या मतदारसंघाला त्याचा होणार आहे। पंढरपूर जवळून आहे, एकदम पंढरपूर जवळून। त्यामुळे आता आधीचं तर आपलं जवळपास जॉईंट मेजरमेंटही झालेलं आहे, त्याचं ॲक्विजिशन आपण चालू करतोय। ही जी नवीन अलाइनमेंट आहे या नवीन अलाइनमेंटचं आता आपण त्या ठिकाणी आणि पलीकडे तर चंदगड वगैरे त्यांनी मोर्चा काढूनच आमच्याकडनं महामार्ग न्या म्हटलं, तर तिथे काही अडचण नाही आहे। आणि आता सांगतो ज्यांच्याकडनं आम्ही अलाइनमेंट काढली आता तेही लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि ते म्हणतात आता काढू नका, तुम्ही इथनंच अलाइनमेंट ठेवा। पण त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या विरोधामुळे आम्ही काढलेली नाही, हा अधिक फिजिबल आम्हाला मार्ग मिळालेला आहे। आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मवर तो मार्ग नेल्यामुळे गतिशक्ती प्लॅटफॉर्मचा काय फायदा आहे बघा, की जवळपास सगळी वनजमीन आम्हाला त्यातनं वगळता आली, अगदी थोडीशी वनजमीन आली। त्यामुळे त्याचं परमिशन मिळणं अतिशय सोपं झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात हा मार्ग आपले सगळे शक्तीपीठं तर कनेक्ट करेलच, पण मी तुम्हाला सांगतो की विशेषतः जो दुष्काळी भाग आहे मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा देखील त्याचं चित्र बदलणारा हा महामार्ग ठरेल। याचं काम हे या 2026 मध्येच सुरू झालं पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही हा प्रयत्न करतो। आपण बघा या एका महामार्गामुळे आपला जो 18 तासाचा प्रवास आहे तो 8 तासावर येणार आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात ही कनेक्टिव्हिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, आपला लूप तयार होतोय। समृद्धी महामार्ग, नांदेड जालना मार्ग, हा महामार्ग याच्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याला इंडस्ट्रीचा ॲडव्हान्टेज मिळणार आहे। आत्तापर्यंत इंडस्ट्री ही जिथनं पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे किंवा लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी आहे तिथेच जात होती। यातनं पोर्ट कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक्स कनेक्टिव्हिटी जवळपास महाराष्ट्रातल्या हे 2-3 आपले हे झाल्यानंतर जवळपास 32 जिल्ह्यांना ही कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। आणि म्हणून एक प्रकारे महाराष्ट्रातला गेम चेंजर अशा पद्धतीनं करणार आहे, तो केंद्राने अनाऊन्स केला तो। हो हो, मी जरा काय झालं थोडा जास्त अभ्यास विदर्भ मराठवाड्याचा करून आलो ना। त्यानंतर एक अजून महत्त्वाचा मार्ग या ठिकाणी मुंबई, कल्याण, लातूर, महाराष्ट्र हद्द हैदराबाद अशा प्रकारचा एक जनकल्याण द्रुतगती महामार्ग आपण तयार करतोय। आता हा जो महामार्ग आहे आज जर आपण विचार केला तर आपल्याकडे मुंबईहून हैदराबादला जाण्याकरता जो एक मार्ग आहे तो समजा समृद्धी महामार्गाने जालना, नांदेड, निजामाबाद असं गेलो 717 किलोमीटर आहे। मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद गेलो तर 707 किलोमीटर आहे। पण आता आपण हा जो नवीन महामार्ग करतो आहे या महामार्गामुळे हे अंतर फक्त 590 किलोमीटर येणार आहे। आणि याचा सगळ्यात मोठा फायदा कोणाला आहे, लातूरपासनं मुंबईपर्यंतचं अंतर 4.5 तासाचं होणार, 4.5 तास। हो तुम्ही मागितला म्हणून तर मी दिलाय, माझी सही करू शकतो ना, हे दिलेलं आहे। त्यामुळे
याची एकूण महाराष्ट्रातली लांबी 450 किलोमीटर आहे. कर्नाटकात 61 किलोमीटर आहे, तेलंगणात 79 किलोमीटर आहे. जवळपास 36,000 कोटी रुपयाचा हा महामार्ग आहे. या महामार्गामुळे ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड आणि लातूर असे 5 जिल्हे या ठिकाणी जोडले जातील. अंतर 130 किलोमीटरने कमी होईल आणि मुंबई ते लातूर प्रवास मी सांगितला हा 4 तासावर येईल. सगळ्यात महत्त्वाचं काय की हा बदलापूरपाशी येतो. आता बदलापूरला आपण टनेल तयार केला. त्या टनेलमधनं 15 मिनिटात आपण अटल सेतूवर पोहोचतो. त्यामुळे जो व्यक्ती लातूरून निघालेला आहे तो तिथे आल्यानंतर 15 मिनिटाला अटल सेतूवर येऊन अटल सेतूच्या माध्यमातून पुढच्या 20 मिनिटात मुंबईत येऊ शकेल. अशा प्रकारची ही कनेक्टिव्हिटी आहे. यातनं या सगळ्या जिल्ह्यांना वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळ याचं देखील एक मोठी कनेक्टिव्हिटी मिळते आहे आणि मला असं वाटतं की खूप मोठा फायदा या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. तर मंडळी, हे आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी महामार्ग असल्याचं ते म्हणताय. त्याचं नाव जरी नागपूर गोवा असलं तरी याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करून टाकलाय. मराठवाड्याचं चित्र हा महामार्ग बदलून टाकणार आहे असं देखील फडणवीस या ठिकाणी म्हणतात. या संदर्भात मागच्या काळामध्ये काही आक्षेपही आलेले होते. विशेषतः आक्षेप होते जे होते की अलाइनमेंट जी आहे ती फायनल केली होती, ती लोकांनी लक्षात आणून दिली की सोलापूरपासून आपली अलाइनमेंट जी राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला पॅरलल जाते आणि त्याच्यामुळे ग्रीनफील्ड महामार्ग का बनवला जातोय असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. तर मंडळी, याचं सगळं तांत्रिक विश्लेषण कसं करता येऊ शकतं त्या देखील आपण बघूया. तर महाराष्ट्र पायाभूत सुविधा क्रांती निर्माण करणारा शक्तीपीठ आणि जनकल्याण असे 2 महामार्ग आणि या 2 महामार्गांच्या बद्दल मुख्यमंत्री या ठिकाणी बोलतात. हा महामार्ग प्रकल्पाचा हा संपूर्ण आढावा या पद्धतीने आम्ही तुमच्यासमोर ठेवतो आहोत. तर मंडळी, महाराष्ट्र महामार्गामध्ये ही क्रांती होणार आहे. गतिशक्तीचा एक नवीन अध्याय लिहिला जाणार असल्याचं मुख्यमंत्री या ठिकाणी म्हणतात. 18 तासांचा प्रवास हा 8 तासांवरती येणार असं देखील ते म्हणतात. लातूर मुंबई ही कनेक्टिव्हिटी गेम चेंजर ठरणार असल्याचं देखील मुख्यमंत्री या ठिकाणी म्हणतात. तर लातूर ते मुंबई हा प्रवास केवळ 4.5 तासांमध्ये होणार आहे. पूर्वी हा भरपूर वेळ या ठिकाणी लागत होता. तर या प्रकल्पाचे हायलाइट्स काय? तर मंडळी, शक्तीपीठ महामार्ग हा 18 तासांचा प्रवास 8 तासांवरती घेऊन येणार आहे आणि या महामार्गामुळे मराठवाड्याचा कायापालट होईल असं मुख्यमंत्री म्हणतात. ग्रीनफील्ड अलाइनमेंटमुळे सोलापूर, सांगली तसेच नवीन कनेक्टिव्हिटी, सोलापूर सांगली मार्गे नवीन कनेक्टिव्हिटी ग्रीनफील्ड अलाइनमेंटमुळे मिळणार आहे. वनजमिनीचा कमीत कमी वापर या ठिकाणी आपण करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणतात. तर अटल सेतूसोबत हा महामार्ग लिंक करण्याचं देखील ते सांगतात. बदलापूर टनेलमुळे लातूरहून थेट मुंबईत सुलभ प्रवास हा शक्य होणार आहे. तर यामध्ये ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये ही कनेक्टिव्हिटी या महामार्गामुळे मिळणार आहे. त्याचा लॉजिस्टिकला मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यांना पोर्ट आणि लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी या महामार्गांमुळे मिळणार आहे. वाढवण बंदर आणि नवी मुंबई विमानतळाशी थेट जोडणी केली जाणार आहे. तर मंडळी, हा महाराष्ट्रातील 2 अत्यंत महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाच्या प्रगतीपथावरती आणि त्या प्रगतीवरती उजेड टाकणारा हा सगळा व्हिडिओ फडणवीसांनी सादर केलेला आहे. त्यांच्या राज्याच्या विकासावरील प्रभावावर हा सगळा व्हिडिओ प्रकाश टाकतोय. हे प्रकल्प केवळ कनेक्टिव्हिटी वाढवणारे नाहीत, तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आर्थिक आणि औद्योगिक चित्र पूर्णपणे बदलून टाकणारे आहेत. प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी करणं आणि लॉजिस्टिकमध्ये सुलभता निर्माण करणं हे या प्रकल्पाचं प्रमुख वैशिष्ट्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी सांगतात. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा मराठवाड्याचा कायापालट करणारा महामार्ग असल्याचं देखील त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच नमूद करून टाकलाय. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा केवळ एक रस्ता नसून तो मराठवाड्याच्या विकासाची नवी वाहिनी ठरणार आहे. महामार्गाची मूळ आखणी अलाइनमेंट ही अधिक
करण्यासाठी त्यात बदल करण्यात आलेले आहेत. नवीन आखणी आता सोलापूर, सांगली आणि चंदगड मार्गे जाणार आहे. तर यामुळे पूर्वी दुर्लक्षित असलेले भाग मुख्य प्रवाहासोबत जोडले जाणार आहेत. गतिशक्ती प्लॅटफॉर्मचा वापर केल्यामुळे वन जमिनीचा अडथळा कमी झालेला आहे आणि तांत्रिक मंजुरी मिळणं देखील आता सोपं झालेलं आहे. हा महामार्ग राज्यातील प्रमुख शक्तिपीठांना जोडण्यासोबतच दुष्काळी भागातील विकासाला मोठ्या प्रमाणात गती देणार आहे. तर जनकल्याण द्रुतगती महामार्ग मंडळी, हा महामार्ग मुंबई ते लातूर हे अंतर अवघ्या 4.5 तासांमध्ये कापणार आहे. मुंबई, कल्याण, लातूर, हैदराबाद या महामार्गावर जनकल्याण द्रुतगती महामार्ग विकसित केला जातो आहे. हा महामार्ग सध्याच्या उपलब्ध मार्गापेक्षा पुणे किंवा जालना जे उपलब्ध महामार्ग आहे त्यांच्यापेक्षा सुमारे 130 किलोमीटरने अंतर कमी करणार आहे. विशेष म्हणजे बदलापूर येथील बोगद्यामुळे हा महामार्ग थेट अटल सेतूसोबत जोडला जाणार आहे, ज्यामुळे लातूरहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांना अवघ्या काही मिनिटात दक्षिण मुंबईमध्ये पोहोचता येणं शक्य होणार आहे. हा प्रकल्प ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड आणि लातूर या 5 जिल्ह्यांसाठी अतिशय मोठा आणि गेम चेंजर ठरणार आहे. औद्योगिक विकास आणि लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी समृद्धी महामार्ग हा नांदेड, जालना मार्ग आणि आता शक्तिपीठ महामार्ग यांच्यामुळे महाराष्ट्रात एक दळणवळणाचं लूप तयार करतो आहे. या कनेक्टिव्हिटीमुळे उद्योगांना केवळ बंदरांच्या जवळ जाणं शक्य होणार नाही आहे, तर आपला माल महाराष्ट्रातील या असंख्य शहरांमधल्या शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना, उद्योगांना आपला माल हा या बंदरांपर्यंत पोहोचवता येणार आहे आणि या बंदरांच्या माध्यमातून हा विदेशापर्यंत देखील माल पोहोचवता येणार आहे. तर वाढवण बंदर आणि नवी मुंबई विमानतळाशी या महामार्गाची थेट जोडणी यामुळे मिळणार आहे. राज्यातील 32 जिल्ह्यांना याचा लॉजिस्टिक फायदा हा मोठ्या प्रमाणात मिळणार आहे, ज्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर उद्योग येण्याची शक्यता निश्चितच मोठ्या प्रमाणात वाढते. तर मंडळी, जनकल्याण महामार्गाची आकडेवारी कशी आहे? एकूण खर्च हा 36,000 कोटी रुपये. महाराष्ट्रामधली या महामार्गाची लांबी ही 450 किलोमीटरची आहे आणि आत्ताचे जे महामार्ग आहेत त्या महामार्गाच्या तुलनेत याची 130 किलोमीटरने लांबी ही कमी झालेली आहे. तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा अशा 3 राज्यांना जोडणारा हा जनकल्याण महामार्ग असणार आहे. 2 महामार्ग आहेत, त्यापैकी जनकल्याण आणि शक्तिपीठ असे हे महामार्ग आहेत. शक्तिपीठ महामार्ग प्रवासाचा वेळ हा 18 तासांवरनं 8 तासांवरती येणार आहे. तर जनकल्याण महामार्ग आणि त्याचा खर्च हा 36,000 कोटी रुपये असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. तर मंडळी, मुंबई ते हैदराबाद हे अंतर 707 किलोमीटरवरनं 590 किलोमीटरपर्यंत होणार आहे. म्हणजे 707 किलोमीटरचं आत्ताचं जे अंतर आहे ते केवळ 590 किलोमीटर राहणार आहे. तर राज्यातील जवळपास 32 जिल्ह्यांना या महामार्गाचा थेट किंवा अप्रत्यक्षरित्या लाभ होणार आहे. तर शक्तिपीठ महामार्गाच्या नवीन आखणीसाठी, अलाइनमेंटसाठी भूसंपादनाची प्रक्रिया ही सुरू करण्यात येणार आहे. शक्तिपीठ महामार्गाचं प्रत्यक्ष काम हे 2026 पर्यंत सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. बदलापूर येथील बोगद्याचं काम पूर्ण करून अटल सेतूसोबत त्याची कनेक्टिव्हिटी ही सुनिश्चित करण्यात येणार आहे. तर या महामार्गाचा निष्कर्ष काय ते देखील थोडक्यात जाणून घेऊयात. हे महामार्ग केवळ प्रकल्प नसून, रस्ते नसून, महाराष्ट्राच्या भविष्यातील आर्थिक प्रगतीचे महामार्ग आहेत. लातूर ते मुंबई हा प्रवास 4.5 तासांवर या महामार्गामुळे येणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील जिल्ह्यांना जागतिक दर्जाच्या बंदराशी या महामार्गामुळे जोडलं जाणार आहे. यामुळे महाराष्ट्र हे देशातील लॉजिस्टिक हब म्हणून उदयाला येणार आहे. तर मंडळी, महाराष्ट्रातील उद्योगांना, शेतकऱ्यांना तसेच येथील कच्च्या मालाला, पक्क्या मालाला आता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही या महामार्गांमुळे मिळण्याची शक्यता मोठी प्रमाणात उपलब्ध झालेली आहे. बंदरांशी हे महामार्ग थेट जोडले जाणार आहेत आणि या बंदरांच्या माध्यमातून आपला माल हा विदेशापर्यंत उद्योगांना आणि येथील शेतकऱ्यांना हा पोहोचवता येणार आहे. तर मंडळी, मुख्यमंत्र्यांनी या महामार्गांच्या संदर्भाने केलेली अतिशय महत्त्वाची घोषणा आणि या संदर्भात केलेले हे वाक्य आणि त्या संदर्भाने केलेली ही विश्लेषणं ही आम्ही तुमच्यासमोर मांडलेली. याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.